दिव्या दिव्या दीपककार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार. नमस्कार. आज आहे दीप अमावस्या, तर म्हटलं चला दीप अमावस्याला दिव्यांच्या उसाची कहाणी वाचूया. तुम्ही पण दीप अमावस्याला दिव्यांच्या उसाची कहाणी वाचता का मला नक्की सांगा. पण आता माझ्याकडे ना पुस्तक वगैरे काय नाहीये, तर माझ्याकडे मोबाईलवरची कहाणी आहे, तर मी तीच वाचणार आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बरं का. तर त्याच्या अगोदर ना मी इथं दिवा लावून घेतलेला होता, फक्त त्याच्यामध्ये ना मी थोडंसं तेल घालतीये आणि लगेच आपण ना कहाणी चालू करूयात. इथे मी भरपूर सारं तेल घातलेलं आहे, जेणेकरून ना दिवा आहे तो विझायला नाही पाहिजे, कारण त्याच दीप अमावस्या आहे, तर दिव्यांची पूजा केली जाते, म्हणूनच ना मी इथं दिवा लावलेला आहे. त्याला मी हळदी कुंकू पण लावून घेते. सकाळी मी पूजा केलेली होती, पण आता संध्याकाळी कहाणी वाचायची आहे, म्हणून मी ना थोडंसं नुसतं हळदी कुंकू लावून घेते. तुमच्या पण घरी वाचली जाते का कहाणी मला नक्की सांगा बरं का. आणि इथं मी धूप पण लावून घेतीये, कारण धूप लावल्यावरती ना घरामध्ये ना एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते, आणि ह्या टायमिंगला ना घरामध्ये आपल्या लक्ष्मी मातेचा वास असतो, म्हणूनच ना मी रोज संध्याकाळी ना धूप सुद्धा लावत असते. अगरबत्तीच्या ऐवजी ना तुम्ही धूप नक्की लावा, घरामध्ये एक ना सकारात्मक ऊर्जा येत असते. तर चला आता आपण दिव्यांच्या उसाची कहाणी वाचूयात. कथा दिव्यांच्या उसाची. दिव्या दिव्या दीपककार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार. कथा दिव्यांच्या उसाची. दिव्या दिव्या दीपककार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा राज्य करीत होता. त्याला एक सून होती. तिने एके दिवशी ना घरातला खाद्यपदार्थ स्वतः खाल्ला आणि मी नाही उंदरांनी खाल्ला असे म्हणत उंदरांवरती आळ घेतला. उंदीर चिडले. उंदरांनी विचार केला की या बाईने आपल्यावरती उगाचच आळ आणला आहे. स्वतः चोरून खाते आणि आमचं मात्र नाव घेते, म्हणून ना हिचा सूड घ्यायला पाहिजे असं सर्वांनी ठरवलं. सर्वांनी मिळून रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी तिची खूप जास्त फजिती झाली. सासूंनी, दिरांनी व सासऱ्याने तिला बोल लावले आणि तिला वाड्यातून हकलून दिले. सुनेचा रोजचा एक नियम होता. रोज दिवे घासायची, तेलवात करायची आणि ते महालात लावायची. खडीसाखरेने त्यांच्या ज्योती सरकवायची. दिवे कसे लख्ख असत. दिव्यांच्या उसाच्या दिवशी ना त्यांना गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवायची, पण तिला वाड्यातून हकलल्यामुळे रोजचा हा नेम चुकला आणि दिवे उदासवाने मळकट झाले. एका दिव्यांच्या उसाच्या दिवशी राजा शिकारीहून परत येत होता. तो एका झाडाखाली मुक्कामाला थांबला. तेथे एक चमत्कार त्याला पाहायला मिळाला. आपल्या नगरातले सर्व दिवे झाडांवर येऊन बसले आहेत आणि ते एकमेकांशी गप्पा गोष्टी करत आहेत. राजा कान देऊन ते ऐकू लागला. कोणाच्या घरी कोणती पूजा होती, जेवायला काय केले होते, नैवेद्य काय दाखवला वगैरे विषयी ते आसपास बोलत होते. तेव्हा राजाच्या वाड्याला दिवे सांगू लागला. बाबांनो, काय बोलू, माझं दुःख, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी सर्व दिव्यांपेक्षा दरवर्षी अधिक उजळ आणि सुखी समाधानी असायचा, पण यंदा माझा विपत्तीचा काळ आला आहे. अरे पण असं झालं तरी काय, सर्व दिव्यांनी विचारलं. राजवाड्यातला दिवा म्हणाला, काय सांगू कर्मकथा, आमच्या राजांची एक सून होती. खादाड होती, पण गुणाची होती, रीतीभातीची होती. एकदा तिने खाद्यपदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवरती आळ घेतला. उंदरांना मात्र राग आला. मग त्यांनी तिची फजिती करायचं ठरवलं आणि उंदरांनी सुनेची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी सुनेची मोठी फजिती झाली. सर्वांनी तिची निंदा केली आणि वाड्यातून तिला हकलून लावली. ती सून मला लख्ख करायची, ज्योत लावायची, नैवेद्य दाखवायची, माझी मनोभावे पूजा करायची. आता ते दिवस राहिलेलेच नाहीयेत. बिचारी कुठं असेल, तिचे ती सुखी असू दे असं म्हणून दिव्यांनी तिला आशीर्वाद दिला. राजाने हे सर्व ऐकले आणि आपल्या सुनेची काही चूक नसताना तिची निंदा करून वाड्यातून हाकललेले याचे त्याला वाईट वाटले. सुनेचा काही अपराध नव्हता याची त्याला खात्री झाली होती. राजा वाड्यावर आला. त्याने प्रत्येकाला खडसावलं. सुनेला गैर वागवताना कोणी पाहिलं आहे का असे विचारलं. सगळे गप्प बसले. मग सुनेला पालखी पाठवून परत वाड्यावरती आणलं. झालं गेलं विसरून जा म्हणत क्षमा मागितली. तिला घराची मुख्यत्यांची देण्यात आली. ती सुखी झाली. दिवे पुन्हा उजळू लागले, आनंदी झाले. जसा तिला दीपक पावला
तिच्यावरचा आळ टळला, ती सुखी झाली, तसे तुमचे आमचे जीवन उजळू दे, ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरे सुफल संपूर्ण. श्री महालक्ष्मीये नमः. श्री महालक्ष्मीये नमः. श्री महालक्ष्मीये नमः. तर बघा, इथं माझी जी कहाणी आहे ना ती पूर्णपणे मी वाचून झालेली आहे. तर आता मी नैवेद्यामध्ये ना फक्त सफरचंदाचा नैवेद्य दाखवणार आहे, तर तो दाखवून आपण घेऊयात. तुम्ही पण अक्षेची कहाणी वाचली का आणि नैवेद्य दाखवला का मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघा, मी तर आता सफरचंदाचा ना नैवेद्य दाखवून घेते, म्हणजे आपली कहाणी पण पूर्ण झाली आणि नैवेद्य पण दाखवून झाला. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. तुम्ही दीप अमावस्याला अवसेची कहाणी वाचली का मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि हसत राहा. बाय बाय.